आज या ठिकाणी 26 जानेवारीचं औचित्य साधून आमच्या कर्जमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण देशभरामध्ये कर्जाच्या ओझ्याखाली किंवा कर्जाच्या त्रासाला कंटाळून, मग भले बँकेचा त्रास असेल किंवा खाजगी सावकाराचा त्रास असेल असा, किंवा शेतकऱ्यांना होणारा त्रास असेल, या सर्व कर्जाच्या त्रासातून कंटाळलेल्या लोकांनी, ज्या लोकांनी आत्महत्या केली, अशा सर्व लोकांच्या आत्महत्या केलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून संपूर्ण देशभरामध्ये आज आम्ही या कर्जमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून या शोक सभेचं आयोजन करत आहोत. या कर्जमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशभरामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे असेल किंवा बँकांच्या चुकीच्या धोरणामुळे असेल, जे लोक कर्जाच्या खाईमध्ये ओढले गेलेत, जे लोक कर्जाच्या दबावाखाली दबले गेलेत, अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी, अशा लोकांना मदत करण्यासाठी किंवा अशा लोकांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी आमचं हे अभियान संपूर्ण देशभरामध्ये राबवलं जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून मी आपल्या प्रेस मीडियाच्या किंवा प्रेस माध्यमाच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य जनतेला, मी सुरेश घोडके, सोलापूर जिल्हा समन्वयक, कर्जमुक्ती भारत अभियानाच्या माध्यमातून एकच आवाहन करतो की ज्या लोकांना कर्जाच्या खाईमध्ये ओढल्या गेल्या आहे किंवा जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेलेत, अशा लोकांनी कोणीही घाबरून जाऊ नका. कृपया करून आत्महत्यासारख्या टोकाचं पाऊल उचलू नका. जर तुम्हाला बँकेचा त्रास होत असेल, खाजगी सावकाराचा त्रास होत असेल, तर त्याच्यातून निश्चितपणे बाहेर पडण्यासाठी, त्याच्यातून निश्चितपणे मार्ग काढण्यासाठी तुम्ही आपल्या या अभियानाशी संबंधित लोकांशी संपर्क साधा, अभियानामध्ये सहभागी व्हा. आपला त्यामधून निश्चितपणे कर्जाच्या या डोंगरातून आपण बाहेर पडू आणि आपलं पुढचं जीवन आहे ते सुखकर करू. तुम्ही कृपया करून शेवटचं टोकाचं पाऊल उचलू नका. एवढंच आपण या सोलापूर जिल्ह्यातील तमाम कर्जबाजारी शेतकरी असेल, व्यापारी असेल, छोटा मोठा उद्योजक असेल, या सर्वांना आवाहन करतोय. आपला संपर्क नंबर काय? माझा, मी सुरेश घोडके, जिल्हा समन्वयक, कर्जमुक्त भारत अभियान. माझा संपर्क नंबर आहे 9860 47 5002. इथं सोलापुरात आपले ऑफिस वगैरे काय? सोलापुरामध्ये आमचं आता हे कर्जमुक्त भारत अभियान असो, अगोदर इथं सोलापूरमध्ये नव्हतं, आता सुरू झाले. सोलापूरमधली टीम आम्ही नियुक्त करतोय. या ठिकाणी अजूनही ऑफिस चालू झाले नाही, पण ऑफिस चालू झाले की आम्ही त्या संदर्भात संपूर्णपणे आपल्याला माहिती देऊ. यानंतर या कर्जमुक्त भारत अभियानाच्या योजनेचा किंवा दुसरा ही योजना चालू करण्यामागचा पाठीमागचा उद्देश असा आहे की केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, आरबीआयच्या चुकीच्या धोरणामुळे खरोखरच काय झालंय, आजपर्यंत काय झालंय, तुम्ही देश पातळीवर जर विचार केला तर अदानी सारख्या, अंबानी सारख्या मोठमोठ्या माफियांचं हजारो लाख कोटीच्या यापर्यंत कर्ज माफ केलं जाते. आता कालचा गेल्या 2 दिवसापूर्वीचा विषय जर बघितला तर अदानी सारख्या, अंबानी सारख्या लोकांचं 46 लाख हजार कोटी कर्ज, 46 लाख हजार कोटी कर्ज या ठिकाणी केंद्र सरकारनं माफ केलं गेलं. परंतु तुमच्या आमच्यासारख्या गरीब लोकांचं, शेतकऱ्यांचं, वंचितांचं, दिनदुबळ्यांचं, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं, अशा लोकांचं मात्र माफ कर्जांची माफी करण्यासाठी शासनाकडे पैसा नाही कारण सांगितलं जातं, त्यांच्याकडे वेळ नाही. परंतु सारासार जर आम्ही पूर्ण देश पातळीला विचार केला तर संपूर्ण देशातल्या सर्वसामान्य जनतेचं जर कर्ज माफ करायचं असेल तर केंद्र सरकारला किती, तर 8.5 लाख कोटी कर्जाची गरज आहे, पैशाची गरज आहे. परंतु यांना 8.5 लाख कोटी कर्ज माफ करण्याचं डोक्यामध्ये नाही, तर मुठभर जे उद्योगपती त्या लोकांचं कर्ज माफ करण्यामध्ये हे केंद्र सरकार माहेर आहे, मशहूर आहे. त्यांना यांना गरज आहे की फक्त मोठ्या लोकांचं, बड्या लोकांचं कर्ज माफ केलं की जनता कुठे जात नाही असा त्यांचा एक समज आहे. त्यामुळे आम्हाला हा लढा पूर्ण देशव्यापी तयार केला आहे. पूर्ण देशव्यापी हा लढा आम्ही तयार करतोय. माझं सर्वसामान्य जनतेला एकच शेवटचं आव्हान आहे की तुम्ही या कर्जाच्या खाईमध्ये लोटला गेला असेल तर तुम्ही घाबरू नका. बँकेच्या त्रासाला, सावकाराच्या त्रासाला घाबरू नका. आपण या ठिकाणी तुम्हाला मदतीसाठी 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही आमचे संपर्कात आहे, यातून तुमची सुटका केली जाईल, 100% सुटका केली जाईल. एवढंच मी या जनतेला सांगू शकतो. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.